राज्यातील काही ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या काहीच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होणार आहे. मात्र यापूर्वीच राज्यातील काही भागात वादळ वारे सुटल्याचे दिसून येत आहे. पुढील काही तास अगदी महत्त्वाचे असून सोमवारी राज्यातील कोकणापासून ते विदर्भापर्यंत 26 जिल्ह्यांना येलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच 8 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे आहे. कोकणातील पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार असून दुपारनंतर हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने येलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबई या 2 ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ वारे, मध्यम पावसाचा येलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर अधिक कायम राहील. येत्या 48 तासात 5ही जिल्ह्यांना येलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच विभागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हवामान कोरडं राहील, ज्यात नंदुरबार, धुळे आणि जळगाव या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नाशिक, अहिल्यानगरातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये मान्सूनपूर्व परिस्थिती जाणवणार असून पावसाचं धुमशान सुरू राहील. छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पुढील 48 तास वादळी पावसाचा इशारा आहे. सोमवारी 8ही जिल्ह्यांना येलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावतीसह इतर काही जिल्ह्यांना येलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.